Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तुमच्या रोजच्या जेवणामध्ये कशा पद्धतीने विषारी केमिकल मिसळवले जात आहेत याचा आणखी एक महत्त्वाचा पुरावा आता अन्न व औषध विभागाने समोर आणलाय. बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 3 ठिकाणी धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. या धाडीमधून तब्बल 2 कोटी रुपयांचं बनावट खाद्यतेल जप्त करण्यात आलंय. तुकाराम मुंडे यांच्या विभागाने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही कारवाई केलेल्या आहेत त्यामधून अनेक धक्कादायक खुलासे, अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. आणि काल बीडमध्ये जवळपास 1,18,940 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आलेलं, म्हणजे जवळपास 1.25 लाख किलो खाद्यतेल असं होतं ज्याला बनावट पद्धतीने तयार करण्यात आलेलं होतं, जे व्यक्तीच्या आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक होतं. ही नेमकी कारवाई काय आहे, या बनावट खाद्यतेलाच्या माध्यमातून नेमकं बीडमध्ये काय शिजत होतं, हे तेल कसं तयार करण्यात आलेलं होतं आणि या कारवाईच्या माध्यमातून काय नेमकं समोर आलेलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी अधिकारी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर नेमकं काय घडलंय, तर बीडमध्ये एकाच वेळी 4 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 3 ते 4 ठिकाणी, त्याच्यामध्ये बीड होतं, वडवणी होतं आणि माजलगावचा काही भाग होता जिथे छापे टाकण्यात आलेले होते. आणि या कारवाईमध्ये जवळपास 1,18,940 किलो एवढं खाद्यतेल हे जप्त करण्यात आलेलं आहे. आणि या जप्त केलेल्या बनावट खाद्यतेलाची किंमत म्हणजे बाजारभावानुसार ही आजच्या मार्केटनुसार जवळपास 1,93,00,000 एवढी, म्हणजे 2 कोटी रुपयांच्या घरात आहे. आता हे धाडी कुठे पडल्या, तर ऑइल रिपॅकिंग युनिट जे बीड शहरामधलं एक आहे, एक दुसरं युनिट वडवणीमधलं आहे आणि माजलगाव मधल्या एका गोदामावरती ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावरती एफडीएने त्या संबंधित ठिकाणी धाडी टाकल्या. आणि या कारवाईनंतर अन्न व्यवसाय परवाने जे काय त्या दुकानांचे होते, ते गोदामाचे असतील किंवा रिपॅकिंग युनिटचे असतील, ते सगळे रद्द करण्यात आलेले आहे, म्हणजे निलंबित करण्यात आलेले आहे. आणि हे संपूर्ण स्पॉट हे सील करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर आली. पण तुम्ही म्हणाल एवढं सगळं झालं, हा गैरप्रकार नेमका कसा सुरू होता, काय सुरू होता, तर एकाच दर्जाचे खाद्यतेल वेगवेगळ्या ब्रँडच्या नावांनी तिथे विकलं जात होतं. म्हणजे विचार करा, एखाद्या क्वालिटीचं खाद्यतेल असेल, ते वेगवेगळ्या लेबलच्या नावाखाली किंवा वेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली बाजारामध्ये आणलं जात असेल, तर हे प्रकरण बीडमधून आता उघडकीस आणण्यात आलेलं आहे. रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड अशी वेगवेगळी लेबलं लावून ग्राहकांना वेगळ्या गुणवत्तेचा भास निर्माण केला जात होता मार्केटमध्ये. म्हणजे रिफाइंड ऑइल आणि अल्ट्रा रिफाइंड ऑइल अशा प्रकारची लेबलं लावून मार्केटमध्ये ते विकताना एक प्रकारे वेगळी मार्केटिंग सुद्धा केली जात होती, असं या धाडीतून आता समोर आलेली आहे. मोठ्या कंटेनरमधील तेल पॅकमध्ये भरून त्यावर वेगवेगळी माहिती छापली जात असल्याचा संशय हा एफडीएला, म्हणजे मोठ्या कंटेनरमधील तेल म्हणजे जे बनावट तेल होतं ते छोट्या छोट्या पॅकमध्ये भरून त्याच्यावर वेगळी माहिती लावून ते बाजारात आणलं जात होतं. म्हणजे एक प्रकारे साधारण तुम्ही असं समजा की भेसळयुक्त खाद्यतेल बाजारात आणण्यासाठी त्याला वेगळ्या क्लुप्त्या वापरण्यात येत होत्या. म्हणजे त्याला लेबल लावायची, रिफाइंड, नॉन रिफाइंड किंवा अल्ट्रा रिफाइंड अशा पद्धतीनं त्याच्यावरती लेबल लावायचं. मार्केटमध्ये ऑलरेडी जे प्रस्थापित किंवा वेगळे ब्रँड्स आहेत ज्यांची मार्केटमध्ये चलती आहे, अशा ब्रँडचे सुद्धा लेबल त्या ऑइलला किंवा त्या पॅकेटला लावण्यात आलेले होते, जे ऑइल बनावट होते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लेबलिंग आणि पॅकेजिंग बाबतचे नियम पाळले गेले का, याची सुद्धा आता चौकशी सुरू आहे. आता सरकारमध्ये किंवा शासकीय नियम आहे जे लेबलिंग आणि पॅकेजिंगचे सुद्धा, ते नियम तिथे पाळले गेले का, याची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे. आता हे तेल कशापासून बनवण्यात आलेलं होतं, म्हणजे केमिकल त्याच्यामध्ये असावं अशी शंका एफडीएला आहे. पण या तेलामध्ये स्वस्त तेलांचे मिश्रण टाकण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये पाम ऑइल, राईस ब्रॅन ऑइल किंवा इतर स्वस्त महागड्या तेलामध्ये, उदाहरणार्थ शेंगदाणा, मोहरी, तीळ अशा प्रकारचं जे तेल होतं ते मिसळलं, म्हणजे स्वस्त खाद्यतेलाला मिसळून एकत्रित त्याचं मिश्रण तयार करण्यात आलं आणि ते तेल बाजारात वितरित करण्याची तयारी ही तस्करांची होती. त्यानंतर ते शुद्ध किंवा प्रीमियम तेल म्हणून विकलं जाऊ शकतं. म्हणजे ते मी सांगत होतो त्या पद्धतीने चुकीचं लेबलिंग, ज्या पद्धतीने मी सांगितलं की बनावट तेलाला चुकीचं लेबलिंग करून वेगळ्या पद्धतीने विकलं जात होतं मार्केटमध्ये. आणि आता या प्रकरणामध्ये आणखी काही धाडी सुद्धा पुढच्या काळामध्ये बीडमध्ये होण्याची शक्यता आहे. निकृष्ट दर्जाचं तेल हा सुद्धा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण दर्जा कमी असलेलं किंवा मानकांनुसार नसलेलं तेल पॅक करून विकलं जात होतं, असा सुद्धा संशय एफडीएला त्या सगळ्या छाप्यामधून समोर येतो आहे. आणि भेसळयुक्त तेल म्हणजे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर प्रक्रियांमध्ये स्वस्त औद्योगिक दर्जाचे तेल किंवा
खाण्यायोग्य नसलेलं किंवा वेगवेगळे घटक मिसळले टाकून त्याच्यामध्ये टाकलेले असलेलं तेल, अशा पद्धतीचे सुद्धा तेल त्याच्यामध्ये वापरलं जाण्याची शक्यता, आणि म्हणूनच FDAने तिथले जे सॅम्पल आहेत ते आता प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत की त्यामध्ये नेमकं काय काय मिसळण्यात आलेलं होतं, काय कुठले घटक त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले होते, ते चौकशीनंतर आता समोर येईल. पण या निमित्ताने आरोग्यावरती काय परिणाम होतात, तुम्हाला तुकाराम मुंडेंच्या कारवायानंतर ते अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती सांगतात की भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त तेल, भेसळयुक्त अनेक ज्या ज्या गोष्टींवरती धाडी पडतात त्याचे दुष्परिणाम ते सांगतायत. पण आता बीडमध्ये ज्या पद्धतीने 1.25 लाख लिटर बनावट तेल, जे 2 कोटी रुपयांचं ज्याचं बाजार मूल्य आहे, ते जर ग्राहकांपर्यंत पोहोचलं किंवा ते बनावट दूध तेल विकलं गेलं तर त्याचे आरोग्यावरती काय परिणाम होऊ शकतात, तर पोटाचे विकार होऊ शकतात, उलट्या जुलाब होणं, यकृत व मूत्रपिंडावरती परिणाम होऊ शकतो, दीर्घकाळ सेवन केल्यास हार्ट अटॅकचा धोका सुद्धा वाढू शकतो, विषारी घटक जर त्याच्यामध्ये असतील अतिविषारी तर व्यक्तीच्या आरोग्याला सगळ्यात मोठा धोका सुद्धा त्यानिमित्ताने होऊ शकतो. त्यामुळं जर एखादा व्यक्ती सतत त्याच पद्धतीच्या तेलचं सेवन करत असेल, त्याच्या खाण्यामध्ये म्हणजे त्याच्या आहारामध्ये ते तेल येत असेल तर त्याला हार्ट अटॅकचा सुद्धा धोका होऊ शकतो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये बीडमधलं जे FDA आहे किंवा अन्न औषध प्रशासन विभाग आहे ते पुढे नेमकी काय कारवाई करणार आहे, तर जे जप्त करण्यात आलेलं तेल आहे 1.25 लाख लिटर, त्याचे प्रयोगशाळे हे त्याचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहे आणि त्याची तपासणी केली जाईल. त्याच्यानंतर सुद्धा पुढची कारवाई एक प्रकारे केली जाईल. आणि तपासणी जप्त केलेलं तेल हे निकृष्ट, भेसळयुक्त किंवा मानकांनुसार नसल्याचं आढळलं तर आरोपींवरती फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 अंतर्गत गुन्हे दाखल करून पुढची कारवाई ही केली जाईल. आणि सोबतच जर दोष सिद्ध झाला तर आरोपींवरती मोठा दंड, परवाना रद्द होणं किंवा काही प्रमाणात कारावासाची शिक्षेची सुद्धा शिक्षा होऊ शकते. त्यामुळं आगामी काळामध्ये बीडमध्ये काय होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण ग्राहक म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, अनेक गोष्टींमध्ये अनेकांना भीती आहे की हे जे काय पद्धतीने धाडी पडतायत आणि त्यातून ज्या बनावट गोष्टी, खाद्यतेल किंवा अन्य आहारामध्ये आपण दररोज ज्या गोष्टी घेतो त्याच्यामधून जे काही गोष्टी समोर येत आहेत, त्यामुळं अनेक लोकांना धास्ती भरलेली की आपण जे खातोय ते खरंच शुद्ध आहे का, त्याच्यामध्ये काही मिसळलेलं गेलं नाही आहे का. तर याच्यामध्ये ग्राहकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह ब्रँडचेच खाद्यतेल खरेदी करा. म्हणजे अर्थातच आता तुकाराम मुंडे अनेकदा सांगत असतात की तुम्ही इतर वस्तू बाजारामध्ये घेण्यासाठी जेवढी घासाघीस करता तेवढी तुम्ही खाद्यतेलासाठी किंवा तुम्ही जे अन्न खाताय त्याच्यासाठी तुम्ही का करत नाहीत, असं त्यांनी एक प्रकारे अनेकदा सांगितलं आहे. पण पॅकवरील FSSAI परवाना क्रमांक, उत्पादन तारीख, बॅच क्रमांक आणि उत्पादकाची माहिती तपासावी. म्हणजे जे काही पदार्थ किंवा जे काही वस्तू तुम्ही विकत घेतायत, जी तुम्हाला खायची आहे, तुम्ही आहारामध्ये वापरणार आहात, तर त्याचा पॅकवरील FSSAI क्रमांक, उत्पादन तारीख, बॅच क्रमांक आणि उत्पादकाची संपूर्ण माहिती तपासायला पाहिजे. अत्यंत कमी दरात मिळणाऱ्या खाद्यतेलाबद्दल सावध राहावे. जर तुम्हाला कमी किमतीमध्ये खाद्यतेल मिळत असेल तर त्याबद्दल सावधानता बाळगण्याची गरज ही आहे. आणि सोबतच संशयास्पद उत्पादन आढळल्यास याबद्दलची तक्रार औषध व प्रशासन विभागाकडे, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तुम्ही करू शकता. म्हणजे तुकाराम मुंडे यांनी एक छोटीशी वेबसाईट सुद्धा जारी केलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला हॉटेल्समध्ये जर तुम्हाला त्या खाद्यपदार्थाबद्दल काही आक्षेप असतील, तुम्हाला वाटत असेल की ते चुकीचं आहे, त्याच्यामध्ये भेसळ असू शकते, तर तुम्ही त्याची तक्रार तिथे करू शकता. आणि सोबतच तुम्हाला ज्या काही तुमच्या सभोवताली औषधामध्ये किंवा अन्नामध्ये ज्या गोष्टी आढळतील त्याच्याबद्दलचे सुद्धा आक्षेप नोंदवण्यासाठी टोल फ्री नंबर सुद्धा किंवा ईमेल सुद्धा देण्यात आलेला आहे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून. तुम्ही जर त्यांच्या संकेतस्थळावरती गेलात तर तुम्हाला त्याच्याबद्दलची सगळी माहिती मिळेल. पण बीडच्या या सगळ्या आजच्या धाडीबद्दलची माहिती मी तुम्हाला दिली, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कारवाई करतायत अन्न औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून, त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.